नमस्कार सेविका ताईंनो, मी पुष्पवती चंद्रकांत मोरे, अंगणवाडी सेविका विडोदी भगिनीनो, तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह अंगणवाडी चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते। सेविका ताईंनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला अंगणवाडी सेविका मातृवंदना योजनेचे फॉर्म भरत आहे, त्याच पद्धतीने लाभार्थी देखील लाभार्थ्यांचे फॉर्म भरले जातात। तर आपण ज्या लाभार्थ्याला 2 टप्प्यांनी पैसे मिळाले तरच आपल्याला जो 250 रुपये प्रोत्साहन भत्ता आहे एका फॉर्म भरण्यासाठी तो मिळणार आहे। तर त्याच्यासाठी आपल्याला काय करायचे ताईंनो, तेच मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। कारण की पहिला टप्पा 3000चा पडून जातो, परंतु 2 म्हणजे तर पहिल्या खेपेची माता याच्या संदर्भातील हा व्हिडिओ आहे। दुसरा खेपेची माता असेल तिचं देखील आपल्याला या पद्धतीने भरायचे, परंतु आपण दुसऱ्या खेपेच्या मातेचं लसीकरण हे आपले ज्यावेळेस आपण फॉर्म सबमिट करतो तेव्हा भरलं जातं, त्याच्यामुळे कदाचित त्यांचं हे येणार नाही। परंतु जी पहिल्या खेपेची माते तर तिचं 100% आपल्याला हे जे काम मी तुम्हाला सांगणार आहे तर ते केल्याशिवाय त्या मातेला पैसे पूर्ण मिळणार नाहीत, आणि त्या मातेला पूर्ण पैसे मिळाल्याशिवाय आपला जो 250 रुपये प्रोत्साहन भत्ता आहे तो निघणार नाही। तर आतापर्यंत कोणालाच प्रोत्साहन भत्ता पडलेला नाही, परंतु सेविका ताईंनो ज्या पद्धतीने पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनवरचा प्रोत्साहन भत्ता आपल्याला पडला त्याच पद्धतीनं हा भत्ता देखील आपल्याला लवकरच प्राप्त होईल। पण त्यासाठी आपलं काम त्या ॲपमधलं किंवा पोर्टलवरचं पूर्ण असेल तरच, कारण की तो पैसा एक ठोक देखील आपल्याला येऊ शकतो, परंतु त्यासाठी आपल्याला ही राहिलेली कामं पूर्ण करायची। मग आता काय करायचं, तुमच्या मातेला 3000 पडून गेले, परंतु आता तिला 2000 पडण्यासाठी तिला बाळ झालेलं आहे, त्या बाळाचं लसीकरण झालेलं आहे, तर ते आपल्याला इथं टाकून घ्यायचं आहे। पण त्यासाठी तुम्हाला इथं आधी चेक करावं लागेल। इथं चेक केल्यानंतर त्या मातेचं जर नाव आलं असेल, ज्या मातेचं नाव आलं असेल तर त्या मातेचं तुम्हाला ते लसीकरण त्या पद्धतीने मी दाखवते त्या पद्धतीने तुम्हाला भरून घ्यायचे। ताईंनो, व्हिडिओ पूर्ण पहा, पूर्ण बघितल्याशिवाय तुमचं लक्षात येणार नाही। कारण की कसं आहे की या सगळ्या गोष्टी आपल्याला केल्यावरच आपल्याला देखील 250 रुपये आणि त्या मातेला देखील पूर्ण तिची 5000 रुपये पहिल्या खेपेचे असतील ते पडणार आहेत। मग त्याच्यासाठी आपल्याला लाभार्थ्याचा अपडेट चाइल्ड बर्थ अँड इम्युनायझेशन डिटेल्स म्हणजे आपल्याला बालकाचं जन्माची माहिती आणि त्याच पद्धतीने त्याचं पूर्ण लसीकरण हे आपल्याला इथं पूर्ण म्हणजे आपल्याला ते जे 3.5 महिन्यापर्यंतचं जे लसीकरण होतं तर तेच आपल्याला इथं टाकून घ्यायचं आहे। तर ते कसं, तर त्याच्यासाठी आपल्याला इथं क्लिक करायचं आहे, तरच आपल्याला ती माता कोणतीही लक्षात येईल। बघा, इथं क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला मातेचं नाव दिसणार आहे, फर्स्ट चाइल्ड जे असेल तर फर्स्ट चाइल्ड दिसणार आहे, इथं मातेचं नाव दिसणार आहे। आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की एडिट ह्या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे। जर तुमची इथं माताचं नाव आलं असेल तरच तुम्हाला इथं ते भरायचं आहे, आलं नसेल तर तोपर्यंत वाट बघायची। आता माझी माता आलेली होती म्हणून मी आता हिचं भरून घेते। अशा आपल्या माता आलेल्या असतील, आता सध्या ॲपमध्ये आणि पोर्टलवर दोघंही ठिकाणी थोडा प्रॉब्लेम आहे, परंतु तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होत राहतो। आपण परत ॲप्लिकेशनला चालू करायचं। ॲपमध्ये पण सोपं आहे, पोर्टलवर देखील सोपं आहे, सेम कंडिशनमध्ये आहे। पोर्टलवर फक्त तुम्हाला शेवट जावं लागेल लांब बघत, आणि ॲपमध्ये तुम्हाला इथल्या इथे ते ऑप्शन मिळून जाणार आहेत। एडिटवर आपल्याला क्लिक करायचं आहे। आता मी हे ॲप्लिकेशनमध्ये ॲपमध्ये सांगत आहे, ते एडिटवर आपल्याला क्लिक करायचं आहे। मग त्याच्यानंतर ह्या पद्धतीचं पेज ओपन होईल, कारण की त्या मातेचं आधार, तिचं LMP वगैरे जे आहे ते आपण आधीच भरलेलं आहे। मग आता आपल्याला फक्त काय करायचं आहे, इथे जो ऑप्शन तुम्हाला दिसत आहे की हॅज द चाइल्ड बीन बॉर्न म्हणजे बालकाचा जन्म झालेला आहे का, मग झाले म्हणजे बालकाचा जन्म येस नो मध्ये आपल्याला करायचं। मग आपल्याला येसवर क्लिक करायचं आहे, आणि त्याच्यानंतर येसवर क्लिक केल्यानंतर मग इथे तुम्हाला क्लिक करून त्या बालकाची जन्मतारीख टाकून घ्यायची। आता ती कशी टाकायची हे देखील मी तुम्हाला पुढं दाखवते। त्याच्यासाठी आपल्याला जन्मतारीख ऑप्शनला क्लिक करायचं आहे। इतर आपण येसवर क्लिक करणार आहोत, आणि त्याच्यानंतर इथे आपल्याला क्लिक करायचं आहे जन्मतारीख टाकण्यासाठी। तर बघा, जन्मतारखेसाठी ऑप्शन ओपन झालेला आहे। ऑप्शन ओपन झाल्यानंतर मग आपल्याला काय करायचं, इथं त्या बालकाचा जन्म कधी झाला तर तो जर महिन्यात वर्ष जर तुमचं 25 असेल तर तुम्हाला 25 इथं क्लिक करून घ्यायचं आहे, आणि जर ह्याच वर्षाचा जन्म असेल तर हेच राहू द्यायचं। त्याच पद्धतीने तुम्हाला इथं महिना तुमचा कुठला आहे तर इथं स्क्रोलिंग करत जायचं, जो महिना हवा असेल तो, आणि त्याच्यानंतर तारीख, आणि त्याच्यानंतर ओकेवर क्लिक करायचं। म्हणजे आपल्याला स्क्रोल करायचं। बघा, इथं आपल्यासमोर कॅलेंडर जे ओपन होतं ना, तर तिथं आपल्याला वर्ष इथं स्क्रोल केला का वर्ष बदलतं, इथं स्क्रोल केला का महिना, जो महिना आहे तो आपल्याला घ्यायचा आहे, आणि तारीख देखील आपल्याला इथं क्लिक करून घ्यायची आहे। तर बघा, इथं बघा 29 मार्च 2026 ह्या त्या बालकाची जन्मतारीख आहे, मी स्क्रोल करून आणलेली आहे। 26 वर्ष तेच आहे, फक्त महिना बदल करावा लागला आणि तारीख बदल करावी लागली, त्याच्यानंतर ओकेवर क्लिक करायचं आहे। अशा पद्धतीने आपल्याला करून घ्यायचं आहे। आता बघा, त्या बालकाची जन्मतारीख आपली टाकली गेलेली आहे, तुम्ही बघू शकता 29
3/2026 झालेली आहे. आणि याच्या पुढचं जे ऑप्शन आहे ते आता आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यासाठी आपल्याला इथं क्लिक करायचं. तिथं काय सिलेक्ट इन्स्टिट्यूट ऑफ चाइल्ड बर्थ म्हणजे बालकाचा जन्म कुठे झाला तर त्याचं नाव आपल्याला इथं टाकायचं आहे. त्याच्यानंतर खालचं ऑप्शन आहे नेम ऑफ द इन्स्टिट्यूट ऑफ चाइल्ड बर्थ. इथं दवाखान्याचं नाव तुम्हाला टाकायचं आहे. आणि त्याच्यानंतर खालचं ऑप्शन येतं की तिथे तुम्हाला सिलेक्ट नंबर ऑफ चिल्ड्रन, तर हे तुम्हाला इथं टाकायचं आहे. तर इथे तुम्हाला आधी कुठल्या ठिकाणी डिलिव्हरी झाली त्या ठिकाणाचं नाव टाकायचं आहे. समजा आता इथं माझ्या ह्याच्यात मी टाकलेलंच आहे, तर शिरपूरला झाली का चोपड्याला झाली का. आता आमचा जो भाग आहे मी चोपडा तालुक्यातली आहे, तर ही आता चोपड्याला झाली. त्याच पद्धतीने चोपडा तालुका टाकेल मी, चोपडा टाकेल ठिकाण, आणि त्याच्यानंतर इथं त्या हॉस्पिटलचं नाव टाकणार. आणि इथं लाभार्थी इथं क्लिक केलं का इथं तुम्हाला लाभार्थीचा आकडा दिसेल. आता बघा मी तुम्हाला पुढे दाखवतेच. हॉस्पिटल म्हणजे कुठलं हॉस्पिटल आहे, प्रायव्हेट का, तिथं ऑप्शन ओपन होणार. मग तिथं तुम्हाला गव्हर्नमेंटचं आहे का प्रायव्हेटचं आहे का, तर मी प्रायव्हेटचं हॉस्पिटल हे जन्म झालेलं त्या मातेचं आता प्रायव्हेट हॉस्पिटल टाकलेलं आहे. त्याच्यानंतर हॉस्पिटलचं इथं नाव टाकलेलं आहे. आणि त्याच्यानंतर इथं नंबर ऑफ चिल्ड्रन बॉर्न धिस प्रेग्नन्सी म्हणजे ह्या गरोदरपणामध्ये त्या मातेला किती लाभार्थी किती जन्म झाले याच्यावर आपण क्लिक केल्यानंतर हे पेज ओपन झालं. आता एकच झालेलं आहे, तर कधी कधी ट्विन्स झालं तर तुम्ही 2 चाकड्यावर क्लिक करू शकता, पण माझ्याकडे एकच बाळ झालेलं त्याच्यामुळे मी एकवर क्लिक करणार. तर इथपर्यंत आपल्याला करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर बघा सगळं माहिती भरून झालेली आहे. म्हणजे बालकाचं नंबर ऑफ किती नंबरचं बालक आहे ते टाकून झालेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला जन्म डिलिव्हरी झाली ते मेल फिमेल, तर इथं आता पहिल्या खेपेची माता असेल तर मेल देखील असू शकतो, पण माझं इथं मेलच फिमेलच आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं बेनिफिटचं देखील आपल्याला अशा पद्धतीने त्याला मिळालेलं नाही अशा पद्धतीने टाकायचं आहे. आणि त्याच्यानंतर मग आपल्याला व्हॅक्सिनेशन हे खूप महत्त्वाचं आहे, तरच तुमचा फॉर्म सबमिट होईल. तर ह्या डब्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि इथं कॅलेंडरला आपल्याला क्लिक करायचं आहे. ह्या बॉक्सला क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला तिघही बॉक्सवर क्लिक करत जायचं. जसं मी तुम्हाला जन्मतारीख सांगितली त्या पद्धतीने सेम करायचं आहे. इथं क्लिक करायचं आणि त्याच्यानंतर जन्मतारखेवर क्लिक करायचं. बघा पुढे मी केलेलंच आहे. तर बघा मी व्हॅक्सिनेशन ॲट बर्थवर क्लिक केलेलं आहे आणि ते इथं क्लिक केल्यानंतर मग इथं मी क्लिक करणार आहे. कॅलेंडर ओपन होईल आणि काय तारखेला लसीकरण दिलं अगदी सेम त्याच पद्धतीने ज्या पद्धतीने जन्मतारीख त्या पद्धतीने बाळकाला पहिलं लसीकरण कोणतं झालं तर इथे आपल्याला जी तारीख असेल तो महिना आणि वर्ष तर तेच राहणार, कारण की 2026चा जन्म बालकाचा, फक्त इथं महिना बदलेल आणि इथं तारीख बदलेल. तर अशा पद्धतीने आपल्याला पहिलं लसीकरण 29/3/2026ला झालेलं आहे. तर अशा पद्धतीने एक एक करत आपल्याला संपूर्ण त्या बालकाचं जे सगळे बॉक्स आहेत तर ते अशा पद्धतीने भरून घ्यायचे आहेत. आणि ते भरून झाल्यानंतर मग आपल्याला सबमिट ह्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. सगळं जे लसीकरण आहे त्या पद्धतीने भरून घ्यायचं आणि सबमिट ऑप्शनला क्लिक करायचं. मग त्याच्यानंतर सगळं भरून झाल्यानंतर आपल्यासमोर ह्या पद्धतीचं ऑप्शन येतं. बघा हे ऑप्शन आलं म्हणजे तुमचं ते बालकाचं जे आहे इम्युनायझेशन डिटेल्स हॅज बीन ॲडेड सक्सेसफुली, म्हणजे बालकाचं जे लसीकरण आहे ते 100% व्यवस्थित भरलं गेलेलं आहे, म्हणजे ते ॲड झालेलं आहे, सबमिट झालेलं आहे, तुमचा फॉर्म भरला गेलेला आहे. आणि त्याच्यानंतर इथं तुम्हाला ओके दिसत आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे. तर ताईंनो अशा पद्धतीने मातृवंदना ॲपमध्ये किंवा पोर्टलवर तुम्हाला लाभार्थीचं जोपर्यंत तुम्ही लसीकरण भरत नाही तोपर्यंत मातेला दुसऱ्या जे टप्प्याचे पैसे आहे 2,000 रुपये ते मिळणार नाहीत आणि आपल्याला देखील 250 रुपये प्रोत्साहन भत्ता हा मिळणार नाही. अशा पद्धतीने आपल्याला जे लाभार्थी आपले त्या ॲपमध्ये तिथं आलेले असतील त्या ऑप्शनवर जा आणि त्या ऑप्शनवर जाऊन तुम्ही बघून घ्या आणि अशा पद्धतीने त्या माताचं माहिती भरून घ्या. याच्यासाठी लसीकरण कार्ड समोर असणं अनिवार्य आहे किंवा त्यांनी व्हॉट्सअपने तारखा दिला त्या देखील तुम्ही भरू शकता. तर अशा पद्धतीने भरून घ्या. एवढंच सांगण्यासाठी आजचा ताईंनो व्हिडिओ केलेला होता. आजच्या व्हिडिओपर्यंत एवढंच. धन्यवाद.